ओम गं गणपतये नमः. अथ श्री गणेश पुराण भाग 11. प्रकरण 21 आणि त्यापुढील, अध्याय 83 आणि त्यापुढील 83 ते 88 अध्यायांची कथा आपण पाहूया. कार्तिकेयाची कथा आणि तारकासुराचा वध. भृगु ऋषी सोमकांताला म्हणाले की ब्रह्मदेव व्यासांना अशा कथा सांगत होता. गणेशाच्या कृपेमुळेच तारकासुराचा वध करण्याचे सामर्थ्य स्कंदाच्या अंगी म्हणजे कार्तिकेयाच्या अंगी कसे आले ती कथाही श्रवण कर. तारक नावाचा एक बलाढ्य दैत्य होता, राक्षस. त्याने तीव्र तप केले. ब्रह्मदेव प्रसन्न झाला. देव, ऋषी, यक्ष, गंधर्व, राक्षस यापासून त्या दैत्याला अभय दिले, म्हणजे यापासून तू मरणार नाहीस असं ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन तारकाला सांगितले, तारकासुराला. फक्त शंकराचा पुत्र कार्तिकेय जन्मास आला की तोच तुझा वध करू शकेल असा वर देऊन आणि मृत्यूची वेळ सांगून ब्रह्मदेवाने तारकाला अजिंक्य केले. तारक उन्मत्त झाला, म्हणजे गर्विष्ठ झाला. सर्व देवांना पीडा त्रास देऊ लागला. ऋषीमुनी त्याच्या नाशासाठी तप करू लागले, पण तारकाने ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांनाही आपल्या स्थानावरून पळवून लावले. ऋषींनी तप केले त्यावेळी आकाशवाणी झाली की शंकराला पुत्र होईल तेव्हाच तारकाचा तो वध करेल. ती ऐकून ऋषी शंकराला भेटण्यासाठी कैलासावर गेले, पण तो हिमालयाच्या गुहेत शंकर लपून बसला. देव आणि ऋषी पार्वतीला भेटले आणि देवकार्य काय आहे आणि त्यासाठी शंकरांना पुत्र होणे कसे आवश्यक आहे ते सांगून मदतीची प्रार्थना केली. पार्वतीने सुंदर असा भिल्लिणीचा वेश घेतला. भिल्लिण म्हणजे एक प्रकारची आदिवासी स्त्री, जंगलात वगैरे राहणारी, भटकणारी. शंकरांना कोणत्याही स्त्रीचा मोह पाडणे सोपे नव्हते. ते क्रुद्ध झाले, म्हणजे रागावले तर सर्वांचे भस्म करतील अशी भीती होती. तेव्हा पार्वती म्हणाली की मदनाने जर आपल्या पुष्पबाणाने त्यांच्या मनाचा वेध घेतला तर शंकराची समाधी चलित होईल, म्हणजे शंकराची समाधी हलेल, म्हणजे शंकर समाधी सोडून ध्यानावस्थेतून बाहेर येऊन माझ्याकडे लक्ष देतील. देवांनी मदनाला विचारले, मदन जो देव आहे, प्रेमाचा देवता. तेव्हा तो मदनदेव म्हणाला की हे काम मोठे विकट आहे, तरी मी आपल्या देहाची तमा न धरता देवांचे आणि जगन्मातेचे म्हणजे पार्वतीचे कार्य करतो. शंकर घोर अरण्यात निबिड गुहेत समाधी लावून बसले होते. तेथे हिंस्र श्वापदे गर्जना करत संचार करत होते. मदनाने त्यांना मोह पाडून दूर जायला लावले. आपल्या शक्तीने त्याने तेथे उपवने, उद्याने म्हणजे गार्डन, कमळांची सरोवरे म्हणजे लेक, पाऊंड तयार केले, तळ निर्माण केलं. वसंत ऋतू हा त्याचा मित्र, त्याला त्याने सर्वत्र सुगंधी पुष्पांनी ती उपवने सजवण्यास सांगितले. आणि मग मनोहर सुगंध बरोबर घेऊन मदनाने सूक्ष्म असा सुमन बाण म्हणजे सुमनांचा, फुलांचा बाण शंकराच्या ध्यानमग्न मनाचा वेध घेऊन सोडला. मदन बाण. शंकराची समाधी त्या बाणाने भंग पावली, म्हणजे लक्ष विचलित होण्यासाठीच तो बाण होता. कामुक इच्छा उत्पन्न व्हाव्या, प्रेम उत्पन्न व्हावं, मोह उत्पन्न व्हावा, अशा अवस्थेत शंकराला पोचवलं गेलं त्या बाणाच्या सहाय्याने. शंकराने डोळे उघडून पाहिले, तो अरण्याच्या जागी आता उपवन आणि वसंत वैभव त्याच्या दृष्टीस पडले. सगळीकडे सुंदर निसर्ग बहरलेला दिसला. पण हा सृष्टी शृंगार आपल्या समाधीचा भंग करण्यासाठी कोणीतरी घडवून आणला आहे हे लक्षात येऊन शंकराच्या भुवया वक्र झाल्या, म्हणजे वाकड्या झाल्या, आणि क्रोधाने त्यांनी त्यांचा तिसरा नेत्र उघडला. त्यातून अग्नी निर्माण होऊन मदन त्या अग्नीत जळून गेला. त्यावेळी पार्वती वन्य वेशात म्हणजे त्या भिल्लिणीच्या वेशामध्ये, पोशाखामध्ये पुढे आली. तिने शंकराची प्रार्थना केली की नाथ, क्रोध आवरा, तृतीय नेत्र मिटून घ्या. संहार करण्याची, प्रलय करण्याची, सृष्टीचा नाश करण्याची ही वेळ नव्हे. तारकासुराने अत्यंत त्रास दिल्यामुळे हे इंद्रादी देव आपली प्रार्थना करीत आहेत, त्याकडे आपण कृपादृष्टीने पाहावे. यांच्याच कार्यासाठी मदनाने आपल्या समाधीचा भंग केला, त्याचे बिचाऱ्याचे भस्म झाले. आता या देवांचे तरी रक्षण करा, असं पार्वती म्हणाली. शंकरापुढे त्यावेळी पार्वतीने दंडवत प्रणाम केला. शंकराची तिने वारंवार प्रार्थना केली.
शंकर शांत झाले. तृतीय नेत्रातील अग्नी त्यांनी लुप्त केला, बंद केला. देवांना आश्वासन दिले, त्याचे कार्य कोणते ते समजून घेतले आणि पार्वतीसह ते प्रेमाने कैलास पर्वतावर क्रीडा करण्यास शंकर निघून गेले. शंकर पार्वती कैलासावर क्रीडा करत असता सहस्त्र वर्ष म्हणजे 1000 वर्षांचा वेळ निघून गेला, तरी पुत्र झाला नाही. तेव्हा देवांनी अग्नीला सांगितले की सर्व देव शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातील अग्नीला भितात, तू भिणारा नव्हेस. शंकरांना आपल्या कार्याचे तू स्मरण करून दे. असं अग्निदेवाला शंकराची विनंती करायला सगळ्या देवांनी सांगितलं. त्यांच्या सांगण्याप्रमाणे अग्निदेव भिक्षेकर्याचे रूप घेऊन कैलासावर जेथे शंकर क्रीडा करत होते तेथे गेला आणि त्या द्वाराशी उभा राहून त्याने भिक्षा मागितली. योगायोग असा की त्याच वेळी ते दिव्य युगल म्हणजे जोडपं शंकर आणि पार्वती प्रेम क्रीडेमध्ये मग्न होते आणि ज्यापासून पुत्र होईल असे शंकराचे दिव्य तेज वीर्य प्रकट होण्याच्या बेतात होते. पण पार्वतीने देवकार्य पटकन मनात येऊन ते द्रवरूप तेजच भिक्षुरूपी अग्नीला दान केले. पार्वतीने शिवतेजच दिले हे पाहून अग्नीने विचार केला की जर हे पृथ्वीवर पडेल हे तेजवीर्य शंकराचं तर पृथ्वी जळून जाईल, म्हणून ते त्याने स्वतः धारण केले. त्यामुळे त्याच्या ठिकाणी गर्भ राहिला. त्याला फार लज्जा वाटू लागली. तो लपून राहिला आणि काही दिवसांनी तो गंगेवर स्नानास गेला अग्निदेव. आणि तेव्हा कार्तिक महिना चालू होता. कार्तिक स्नानासाठी 6 स्त्रिया तिथे आल्या होत्या. शंकराने गर्भरूप तेज गंगेत टाकले. शंकराचे गर्भरूप तेज जे आपल्याकडे आहे ते जर आपण गंगेत टाकले पाण्यामध्ये तर त्यामुळे पृथ्वी जळणार नाही. गंगा ही शंकराची अर्धांगिनीच आहे, म्हणजे एक प्रकारे पत्नी आहे. तेव्हा त्यात अधर्मही होणार नाही आणि देवांचा कार्यभागही होईल, म्हणजे देवांचा कामही होऊन जाईल मुलगा शंकराचा उत्पन्न करण्याचा. असा विचार करून अग्नीने ते तेज वीर्य गंगेत सोडले. त्याचे पाण्यात 6 भाग होऊन स्नान करणाऱ्या 6 स्त्रियांच्या शरीरात ते शिरले. त्या घरोघरी गेल्या असता त्यांच्या पतीने त्या गरोदर असल्याचे ओळखले आणि त्यांनी गर्भ टाकल्याशिवाय घरात येऊ नये असे त्यांना सांगितले. त्या सर्वजणी पुन्हा गंगेत शिरल्या आणि ते तेज प्रयत्नपूर्वक त्यांनी गंगेत सोडले. पण या अवधीमध्ये, या कालखंडात त्याचे एका बालकात रूपांतर झाले. त्याला 6 मुख होती, म्हणजे 6 वेगवेगळे मस्तक, 6 तोंड होती आणि 12 हात होते. त्या स्त्रिया कृत्तिका नावाच्या होत्या. गंगेत तो बालक जन्मला असे पाहताच नारदांनी ते वृत्त कैलासावर जाऊन शंकर आणि पार्वतींना सांगितले आणि देवांनाही सांगितले. पार्वतीने त्या बालकास पाहिले. तिला वात्सल्याने पान्हा फुटला. तिने पटकन त्याला उचलून घेतले. पण गंगा हा माझा मुलगा आहे असे म्हणू लागली. अग्नी आणि 6 कृत्तिकाही हा माझा बालक आहे असे म्हणू लागल्या. त्यांचा कलह म्हणजे भांडण झाले. तेव्हा पार्वती तंटा सोडवण्यासाठी मंदिरात शंकराकडे सर्वांना घेऊन गेली. पण शंकरांनी तो बालक पाहताच त्याला आपल्या मांडीवर बसवून प्रेमाने त्याचे मस्तक अवग्रहण केले, म्हणजे त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. शंकरांनी स्वतःच त्या बालकाला घेतले. तेव्हा गंगा, अग्नी, कृत्तिका निराश होऊन आपल्या स्थानी परत गेल्या. मग त्या बालकाची ब्रह्मा, बृहस्पती यांनी विविध नावे ठेवली. तो कार्तिक महिन्यात जन्मला. कृत्तिकांनी धारण केला म्हणून कार्तिकेय असं नाव ठेवलं. शर नावाच्या तृणात गवतामध्ये, शर नावाच्या गवतामध्ये त्याचा प्रत्यक्ष जन्म झाला म्हणून शरजन्मा असंही त्याला नाव मिळालं. त्याला 6 माता ज्या कृत्तिका होत्या म्हणून शाणमातूर म्हणजे 6 मातांचा पुत्र असंही त्याला नाव मिळालं. पार्वतीचा पुत्र म्हणून पार्वतीनंदन आणि तारकासुराचा वध करणारा म्हणून तारकजीत असंही त्याला नाव मिळालं. देवांचा सेनापती होणार म्हणून सेनानी आणि महासेन हे नावही त्याला मिळालं. शंकराचे तेजवीर्य त्रिवार स्कंद झाले म्हणून स्कंद अशी त्याची नावे ठेवली. इंद्रादी देवांनी आपल्या सेनेचा अधिपती म्हणून त्याला अभिषेकही केला.
सेनाधिपती म्हणून. कार्तिकेय त्यानंतर भराभर मोठा होऊ लागला. लहानपणीच तो पराक्रमी झाला. एकदा तर उडी मारून त्याने चंद्राला पकडले. ब्रह्मदेवाने विनंती करून त्या चंद्राला त्याच्यापासून सोडवले. कार्तिकेय बुद्धीने बृहस्पती आणि शक्तीने इंद्र यांना भारी झाला. शंकर त्याला अनेक कथा सांगत असत. एकदा कार्तिकेयाने शंकरांना म्हटले की मी आपल्याकडून आतापर्यंत अनेक कथा आणि उपासना, व्रत इत्यादी श्रवण केली आहेत. त्यात श्रेष्ठ असे शत्रुंजय आणि कीर्तिप्रद म्हणजे शत्रूंवर विजय मिळवणारं आणि कीर्ती देणारं असं कोणतं व्रत आहे? तेव्हा शंकरांनी जीवांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारं, चारी पुरुषार्थ प्राप्त करून देणारं, पुत्र आणि संपत्तीप्रद म्हणजे पुत्र आणि संपत्ती देणारं, संकट हरण करणारं आणि शत्रूचा नाश करून अलक्ष्मीचा अवदशेचा नाश करणारं श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत करावयाचे वरद चतुर्थीचे व्रत त्याला सांगितलं. हे आता शुद्ध चतुर्थीचं व्रत सांगितलं जाते. आपण मागील काही भागांमध्ये पाहिलं होतं ते संकष्ट चतुर्थीचं वद्य चतुर्थीचं व्रत होतं. आता हे शुद्ध चतुर्थीचं आहे. कार्तिकेयाने ते व्रत पूर्ण केलं स्वतः. तेव्हा गणेश मोरावर बसून प्रकट झाला आणि त्याने त्याला अनेक वरदान दिले आणि आपले वाहन मोर तेही गणपतीने कार्तिकेयाला दिले. तेव्हापासून षडानळाला म्हणजे कार्तिकेयाला मयूरध्वज असेही नाव पडले. कार्तिकेय देवांचा सेनापती होता. गणेशाच्या वरदानाने त्याला आत्मविश्वास उत्पन्न झाला. त्याने देवांचे मोठे सैन्य जमवले आणि तारकासुराशी प्रचंड युद्ध केले. 1,00,000 वर्ष म्हणजे 1,00,000 वर्षांपर्यंत युद्ध करून शेवटी कार्तिकेयाने तारकाचा वध केला. पुन्हा देवांना आपापले अधिकार प्राप्त झाले. अग्निहोत्र सुरू झाली म्हणजे होम हवन वगैरे सुरू झालं. वेदघोष ऐकू येऊ लागले. ऋषी निर्विघ्नपणे आत्मसाधन करू लागले. हा गणेशोपासनेचा महिमा आहे. जेथे गणेश स्कंदाला म्हणजेच कार्तिकेयाला प्रसन्न झाला तेथे शुश्रुणेश्वराचे आणि लक्षविनायकाचे पवित्र तीर्थस्थान झाले. लक्षनगर असे त्या ठिकाणी एक नगर आहे. असो, पुढील कथा पुढील प्रकरणात पाहूया. प्रकरण 22 अध्याय 89 आणि 90. या कथेत आपण पाहतोय की मदनाने केलेली गणेशोपासना आणि त्याचा म्हणजे मदनाचा पुनर्जन्म. भृगू सोमकांताला म्हणाले की मदनाला शंकरांनी जाळून टाकले. रती विलाप करू लागली. रती ही जी मदनाची बायको होती ती दुःख करायला लागली कारण शंकराने तिचा नवरा मदन याला मागच्या गोष्टीमध्ये कथेमध्ये भस्म केले. कारण मदनाने शंकरावर बाण चालवला, कामबाण. ती शंकराकडे गेली रती, मदनाची बायको, आणि शंकराची करुणा भाकू लागली, विनंती करू लागली. शंकरांनी तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा पती भस्मसात झाल्याने मला वैधव्य आले, मी विधवा झाले, मला जगात तोंड दाखवण्यास जागा नाही, माझा पती मला परत द्या, अशी विनंती प्रार्थना रतीने शंकराकडे केली. शंकर तिला म्हणाले की तू चिंता आणि दुःख करू नकोस. तू मदनाचे स्मरण करताच तो प्रगट होऊन तुला भेटेल. त्याला मनोभव, मनसिज, मनोभू अशी नावे मिळतील. काही काळाने कृष्णावतारी म्हणजे कृष्णाचा जेव्हा अवतार होईल द्वापरयुगात तेव्हा रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न म्हणून तुझा पती जन्म पावेल. त्याची आणि तुझी भेट होईल. म्हणजे कृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह झाल्यानंतर त्यांना जो मुलगा होईल प्रद्युम्न, तो प्रद्युम्नच तुझा नवरा असेल, तोच मदन असेल जो तुझा पती आहे. रतीने मदनाचे स्मरण केले तेव्हा मदन प्रकट झाला. त्या दोघांना फार आनंद झाला. रती आणि मदन पुन्हा शंकराकडे गेले. मदन शंकरांना म्हणाला की तारकाचा वध करणारा पुत्र आपणास व्हावा आणि देवांचे कार्य व्हावे या परोपकार बुद्धीनेच मी आपली समाधी भंग केली आणि आपण मात्र रागाने माझे सुंदर शरीर नष्ट केले. मला पुन्हा सुंदर देह प्राप्त कसा होईल? तेव्हा शंकरांनी त्याला गजाननाचा एकाक्षरी मंत्र दिला. गंग ओम गंग गणपतये नमः या मंत्रातला गंग हा एक अक्षराचा मंत्र दिला आणि त्याचे अनुष्ठान म्हणजे जप वगैरे करण्यास सांगितले. मदन रतीसह म्हणजे आपल्या पत्नीसह गोदावरी नदीतीरी पवित्र स्थानी गेला आणि 100 वर्षापर्यंत त्याने प्रणवाचा ओम
ओम गंग गणपतये नमः. जसं गंग हे पण गणपतीचा एकाक्षरी मंत्र आहे, तसं ओम हे मुख्य बीजमंत्र, सर्व मंत्रांचा बीजमंत्र ओम आहे. आणि ओम हा स्वतःच गणेशाचा मंत्र, एकाक्षरी मंत्र आहे. म्हणजे ओम या अक्षरातच किंवा शब्दातच गणपतीचा उल्लेख आहे, गणेश नाव आहे. त्यामुळे ओम हे सुद्धा एकाक्षरी मंत्रच आहे. तर त्या ओम या मंत्राचा आराधना करत 100 वर्ष तिथे केलं. म्हणजेच प्रणव असंही म्हणतात, ओंकाराला प्रणव असंही म्हणतात. तर प्रणवाचा जप केला मदनाने आपल्या पत्नी रतीसह गोदावरी नदी तीरावर, आणि गजाननाची आराधना केली 100 वर्षापर्यंत. त्यानंतर गणपती प्रकट झाला आणि मदनाने सुंदर शरीर मिळावे असा वर मागताच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा वर देऊन गणेश तेथेच गुप्त रूपाने राहिला. मदनाने त्या गोदावरी ठिकाणी जिथे त्याने तप केलं होतं त्या गजाननाची रत्नमय मूर्ती स्थापन केली आणि महोत्कट असे, म्हणजे महान आणि उत्कट असं अर्थाचं नाव त्या गणपतीच्या मूर्तीला तिथे ठेवले. पुढे राम अवतारात शूर्पणखेचे नाक कान कापल्यानंतर लक्ष्मणाने त्याच ठिकाणी कापले. तेव्हापासून नाशिक किंवा नासिक असे त्या स्थानाचे नाव पडले, ज्याचं नाव महोत्कट असं त्या गणपतीच्या स्थानाचं ठेवलं होतं. कालांतराने कृष्ण रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न म्हणून मदनाचा पुनर्जन्म झाला. शंभरासुराने त्याला चोरून नेऊन समुद्रात टाकले. तो एका माशाने गेला. एका धीवराला, म्हणजे मासे पकडणाऱ्याला, तो मासा सापडला आणि शंभरासुराच्या स्वयंपाकगृहात त्या धीवराने तो मासा आणून दिला. मासा चिरला तेव्हा त्याच्या पोटात बालक सापडला. रती ही 100 पत्नी, म्हणजे त्या 100ची बायको मायावती म्हणून तेथे राहत होती. तिने तो बालक वाढवला. नारदांनी तो मदनच आहे असे तिला सांगितले. त्या बालकाने मोठा झाल्यावर शंभरासुराला मारले. म्हणजे जो शंभरासूर होता, ज्याने चोरून मदनाला समुद्रात टाकले आणि तो माशाने गेला, त्या शंभरासुराला त्या मोठा झाल्यावर, त्या माशाच्या पोटातून बाहेर आल्यानंतर त्या बाळाने तो मोठा झाल्यानंतर त्याला मारलं. आणि रतीसह, म्हणजे त्या जन्मातली ती मायावती होती, तिच्यासह, तिचं नाव मायावती होतं, 100 पत्नी म्हणजे शंभरासुराची पत्नी, तिच्यासह तो द्वारकेत नारदांच्याच उपदेशाप्रमाणे गेला. नारदांनी कृष्णा समान सुंदर दिसणाऱ्या मदनाची, हा प्रद्युम्न तुमचा हरवलेला पुत्र आहे, अशी रुक्मिणीला त्याची ओळख करून दिली. की हा जो मुलगा आहे कृष्णा समान, नारद असं सांगतायत द्वारकेमध्ये रुक्मिणीला की हा मुलगा आहे, हा तुमच्या कृष्णासारखाच दिसतो, तुमच्या नवऱ्यासारखाच दिसतो, आणि हा सुंदर मदनाचा रूप असलेला हा मुलगा प्रद्युम्न आहे, हा तुमचा हरवलेला मुलगा आहे, असं नारद रुक्मिणीला ओळख करून देतो. त्याची प्राप्ती होताच रुक्मिणीला आनंद झाला. अशा रीतीने शंकराच्या सांगण्यावरून मदनाने गणेशाची आराधना केल्यावर त्याला पुन्हा सुंदर शरीर प्रद्युम्न रूपाने प्राप्त झाले. पुढील कथाही आपण याच भागात ऐकत आहोत. प्रकरण 23, अध्याय 90 आणि 91. या कथेचं नाव आहे शेषाचा गर्व आणि त्याच्या गर्वाचं पतन आणि गणेश कृपेने कल्याण. भृगु ऋषी पुढे म्हणाले की आणखी एक कथा ऐक. एकदा कैलासावर जिथे शंकर राहतात तिथे शंकर पार्वतीसह विश्रांती घेत असता सर्वत्र वसंताचे वैभव होते, म्हणजे वसंत ऋतू आला होता. सर्व देव शंकराच्या दर्शनाला तिथे आले होते. तेव्हा शेषनागाला असा गर्व झाला की या शंकराला सर्व देव नमस्कार करत आहेत, पण मी तर त्याच्या डोक्यावर आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे, पृथ्वीचा भार डोक्यावर घेण्यास माझ्यासारखा कोण समर्थ आहे, असा त्याने विचार केला त्या शेषनागाने. त्याचे विचार शंकरांना कळले आणि ते एकदम उठून उभे राहिले. तेव्हा शेषाचा तोल जाऊन तो घसरला आणि तो कैलासावरून खाली भूमीवर कोसळला. त्याचा फणा आपटून रक्त त्यातून आले. 1000 ठिकाणी त्याचा फणा फाटली, त्याचा जो फणा आहे तो फाटला आणि त्याचा गर्व नष्ट झाला. आपले पूर्वीचे स्थान कसे आपल्याला प्राप्त होईल याची त्याला चिंता वाटली. तेव्हा नारदांनी त्याची विचारपूस केली आणि त्याला म्हटले की तुझ्यावरील संकटाचे निरसन करण्याचा उपाय, म्हणजे संकट नष्ट करण्याचा उपाय मी सांगतो.
शेष काकुळतीस येऊन दयनीय अवस्थेत म्हणाला की माझे मस्तक ठेचले गेल्यामुळे होणारी पीडा मला सहन होत नाही. मी लगेच उपाय करीन, जे तुम्ही सांगाल ते मी करेन. मग नारदांनी त्याला गणेशाय नमः असा षड म्हणजे 6 अक्षरी मंत्र सांगून या मंत्राचा जप करण्यास सांगितले. गणेशाय नमः गणेशाय नमः असं म्हण. शेषाने 1000 वर्ष या मंत्राचा जप केला. गणेश प्रसन्न झाला. शेषनागा, शेषा, मी तुला काय देऊ असं गणेशाने विचारलं. त्याने विचारलं तेव्हा शेष म्हणाला की देवाधिदेवा गणेशा, तू सर्वज्ञ आहेस, म्हणजे तू सर्व जाणतोस. मी तुला काय सांगू. मला मस्तक फुटल्यामुळे वेदना होत आहेत, त्या वेदना दूर कर आणि मी विचारांनी भ्रष्ट होणार नाही, भटकणार नाही असे स्थान मला दे. तुझ्या ठाई आणि शंकराच्या ठाई मला शाश्वत भक्ती दे. माझे बळ आणि पराक्रम वाढव. तथास्तु, म्हणजे तसेच होवो असे वरदान देऊन असे म्हणून गणेशाने त्याला तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला आणि शेषनागाला आपले विराट स्वरूप दाखवले. शेषाने त्याच ठिकाणी गणेशाचे एक देवालय बांधले आणि त्या गणेश मूर्तीला धरणीधर असे नाव दिले. शेष नाग गणेश कृपेने विष्णू आणि शंकर यांना प्रिय झाला. गणेशानेही त्याला आपल्या उदराभोवती, म्हणजे गणपतीने शेषनागाला आपल्या पोटाभोवती वेढून त्याचा गौरव वाढवला. शंकराने त्याला गळ्यात आणि मस्तकावर धारण केले आणि विष्णूने शेषावर आपली शय्या स्थापन केली. पुढील कथाही आपण याच भागात पाहत आहोत. प्रकरण 24, अध्याय 92 आणि 93. या कथेचं नाव आहे सृष्टी निर्माण करणारे ऋषी गणेशाची आराधना करतात आणि गणेशाची 12 नावं. भृगु ऋषी सोमकांताला म्हणाले की ब्रह्मदेवाने व्यासांना सांगितले की गणेशाच्या कृपेने मी सृष्टीची उत्पत्ती म्हणजे निर्मिती केली, तेव्हा काश्यप, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ, भारद्वाज, अत्री आणि विश्वामित्र या 7 ऋषींची, सप्तऋषींची निर्मिती केली. त्यांनी मला विचारले की आम्ही काय करावे. मी त्यांना सृष्टीच्या निर्मितीत भाग घेण्यास सांगितले. तेव्हा ते सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी कश्यपाने एकाक्षर मंत्राचा जप करून सहस्त्र वर्ष म्हणजे 1000 वर्ष तपश्चर्या केली. त्याला गजानन गणपती प्रसन्न झाला आणि कश्यपाने म्हणजे कश्यप ऋषीने मला तुझ्यासारखा पुत्र व्हावा असा गणपतीकडे वर मागून घेतला आणि सर्व सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य मिळवले. कश्यपाला दिती, आदिती, दनू, कद्रू, विनता इत्यादी स्त्रिया म्हणजे पत्न्या होत्या. दितीचे मुल दैत्य, आदितीचे आदित्य, देव आणि गंधर्व, दनू या पत्नीचे दानव आणि इतर स्त्रियांचे यक्ष, किन्नर, राक्षस, सिद्ध, चारण, गुह्यक, पशु, पक्षी, पर्वत, वृक्ष, लता, तृण, नद्या, सागर, धातू, रत्ने, मोती, कृमी म्हणजे किडे, मुंग्या, सर्प म्हणजे साप आदी अनंत प्रकारची मुले झाली इतर स्त्रियांना आणि या प्रकारे सृष्टी निर्माण झाली. कश्यपाने आपल्या सर्व पुत्रांना गणेशाचे एकाक्षर म्हणजे ओम हे एक अक्षरी मंत्र, चतुराक्षर म्हणजे गजानन हे 4 अक्षरी नाममंत्र आणि षडाक्षर म्हणजे गणेशाय नमः हे 6 अक्षरी मंत्र आदी अनेक मंत्र शिकवले कश्यपाने सर्व पुत्रांना. म्हणजे त्यात दैत्य असो, आदित्य असो, गंधर्व असो, दानव असो, यक्ष, किन्नर, राक्षस, सिद्धचारण, पशुपक्षी, पर्वत, वृक्ष, लता, सेतू, तृण, नद्या, सागर, धातू, कृमी, मुंग्या, सर्प सगळं या सगळ्यांना हे सगळे मंत्र शिकवले गणपतीचे कश्यपाने आणि सर्वांना गणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी तप करण्यास सांगितले. त्यांनी तप केले आणि त्यांच्या वेगवेगळ्या आराधनांप्रमाणे गणेशाने असंख्य रूपात त्यांना दर्शन दिले. सर्वांनी गजाननाची, गणपतीची स्तुती केली. पुढे काय झालं की त्यामुळे संतुष्ट होऊन गणपती म्हणाला की माझी जी रूपे तुम्ही पाहत आहात तशी तिन्ही देवांनाही दिसणे दुर्मिळ आहे. त्यामुळे इष्ट वर म्हणजे तुम्हाला योग्य असलेला वर मागून घ्या. प्रत्येकाला गजाननाने जे वर दिले ते सर्व सांगण्यास मला 4 मुखे असूनही मी असमर्थ आहे असं ब्रह्मदेव म्हणाला. कथा सांगताना गणेशाने त्यांना असाही वर दिला की तुम्ही केलेली माझी स्तुती जो त्रिकाळ म्हणजे तिन्ही काळ
तिन्ही काळ म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ समजा, किंवा तिन्ही काळ म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ म्हणजे नेहमी. त्रिकाळचा अर्थ नेहमी पठण करेल जो माझी स्तुती, तुम्ही केलेली माझी स्तुती जो त्रिकाल पठण करील, वाचेल किंवा म्हणेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील. पुत्रार्थ्यास पुत्र मिळेल म्हणजे ज्यांना पुत्र हवा आहे, मूल हवा आहे त्यांना मूल प्राप्त होईल. विद्यार्थ्यास विद्या म्हणजे ज्ञान प्राप्त होईल. 21 वेळा स्तोत्र पठण करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सर्व उपासकांनी म्हणजे गणेशाची उपासना करणाऱ्यांनी गणेशाच्या अनेक मूर्ती स्थापन केल्या. सुमुख म्हणजे चांगल्या मुखाचा, एकदंत म्हणजे एक दाताचा अशी नावं ठेवून म्हणजे नाव देऊन गणेशाची रत्नजडित मंदिरे बांधली सर्वांनी. नंतर त्यांनी गणेश सहस्त्रनाम रचले आणि त्यातूनही उत्तम अशी 12 नामे एकत्र करून सर्वांच्या कल्याणासाठी त्या 12 नावांचे एक स्तोत्र सर्वांनी रचलं. ते 12 नावं अशी आहेत: सुमुखश्च एकदंतश्च म्हणजे सुमुख आणि एकदंत हे 2 नावं. कपिलो गजकर्णकः, कपिल आणि गजकर्णक म्हणजे गजकर्णक म्हणजे हत्तीचे कान असलेला, हे पुढचे 2 नाव आहे कपिल आणि गजकर्णकः. लंबोदरश्च म्हणजे 5वं नाव लंबोदर. विकटो म्हणजे विकट हे 6वं नाव. विघ्ननाशो गणाधिपः हे पुढचं नाव. धूम्रकेतू गणाध्यक्ष हे पुढचे नावं, धूम्रकेतू आणि गणाध्यक्ष. भालचंद्रो म्हणजे भाळावर चंद्र असलेला हे पुढचं नाव. गजानन हे म्हणजे हत्तीचं चेहरा असलेला हे पुढचं नाव. हे असे 12 नाव आहे. सुमुख एक नाव, एकदंत दुसरं नाव, तिसरं नाव कपिल, चौथं गजकर्ण, 5वं लंबोदर, 6वं विकट, 7वं विघ्ननाशक, 8वं गणाधीप, 9वं धूम्रकेतू, 10वं गणाध्यक्ष, 11वं भालचंद्र आणि 12वं गजानन. हे 12 नावं. 12 एतानी नामानी म्हणजे ही 12 नावे. यह म्हणजे जो, पठेत शृणुयादपि जो ऐकेल किंवा वाचेल. विद्यारंभे विवाहेच म्हणजे विद्या प्राप्त करण्यासाठी सुरुवातीला, किंवा विवाह वगैरे लग्न करण्यासाठी सुरुवातीला. आणि च म्हणजे आणि. प्रवेशे निर्गमे तथा म्हणजे कुठेही येण्याआधी किंवा जाण्याआधी. संग्रामे संकटे चैव संग्राम म्हणजे युद्धाच्या प्रसंगी आणि संकट म्हणजे कोणतेही संकट आल्यानंतर. तसंच विघ्नस्तस्य न जायते, विघ्नस्तस्य म्हणजे त्याचे विघ्न, न जायते नचा अर्थ इथे जाता, सगळ्यांचे विघ्न नष्ट होतात असा आहे. म्हणजे या श्लोकाचा अर्थ आहे किंवा या स्तोत्राचा अर्थ असा आहे की सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्ननाशक, गणाधीप, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र आणि गजानन या 12 नावांचा जप, वाचन किंवा पाठण किंवा ऐकणं जो करेल त्याला त्याच्यापासून विद्या मिळू शकेल, किंवा विवाहाच्या वेळी विवाह त्याचा व्यवस्थित होऊ शकेल, किंवा कुठेही येण्याआधी किंवा जाण्याआधी हा मंत्र हे स्तोत्र म्हटल्यानंतर, ही 12 नावं म्हटल्यानंतर त्याला त्याचा लाभ मिळेल. संग्राम करताना, संकट काळामध्ये, युद्धाच्या प्रसंगीसुद्धा आणि कोणतेही विघ्न आले तरी त्या विघ्नांचे नाश होणं या 12 नावांमुळे शक्य आहे, असा या स्तोत्राचा अर्थ आहे. भृगु ऋषी पुढे म्हणाले की सोमकांता, ब्रह्मदेवाने व्यासांना सांगितलेल्या गणेश पुराण याच्या उपासना खंड नावाचा हा भाग मी तुला सांगितला. सर्व पुराण श्रवण करण्याची तुझी इच्छा आहे का? सोमकांत आणि त्याची पत्नी उत्कंठेने म्हणाले की ऋषीवर्य, आणखीही गणपतीबद्दल श्रवण करण्याची आमची इच्छा आहे. भृगूंनी नंतर गणेश पुराण पुढे सांगण्यास प्रारंभ केला. सूत शौनकादी ऋषींना नैमिषारण्यात हे सांगत आहेत की ब्रह्मदेवाने व्यासांना आणि भृगु ऋषींनी सोमकांताला सांगितलेल्या अनेक गोष्टी असलेल्या गणेश पुराणातील उपासनेचा महिमा म्हणजे गणपतीची उपासना करण्याने काय फळ प्राप्त होतं यावर आधारित ज्या सर्व कथा आहेत, जो इतिहास आहे, त्या उपासनाचा महिमा असलेला उपासना खंड हा भाग गणेश पुराणातला मी सांगितला. येथे उपासना खंड या 10 भागांमध्ये पूर्ण झाला. गणेश पुराण जो श्रवण करेल त्याच्या सर्व संकटांचा नाश होऊन तो सुखी होईल. श्री गणेश पुराण उपासनाखंड संपूर्ण. श्रोत्यांनी, ऐकणाऱ्यांनी लक्षात घ्यावं की आपण गेल्या 10 भागांमध्ये आतापर्यंत जे अध्याय पाहिले आहेत, ज्या कथा पाहिलेल्या आहेत आणि जे प्रकरणं पाहिलेले आहेत, एकूण 24 प्रकरणं पाहिलेली आहेत आणि 93 अध्याय पाहिलेले आहेत. आतापर्यंतच्या
भाग 1 पासून आजपर्यंतच्या भाग 10 पर्यंत हे सर्व उपासना खंडाचा भाग होता, जसं की आपण अनुक्रमणिकेत पाहिलं होतं. हे सगळं उपासना खंडेचा भाग होता. आणि आता क्रीडा खंड आपण सुरू करतोय. इथे तुम्हाला खाली दिसत असेल क्रीडाखंड लिहिलेलं. आणि आता क्रीडाखंडाची अनुक्रमणिका आपण आधीच पहिल्या भागाआधीच्या एका व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. हे सर्व कथा ज्या 26 प्रकरणांमध्ये पुढे येणार आहेत त्या आपण पुढील भागापासून पाहणार आहोत. यासुद्धा माफ करा 11 भागांमध्ये आपण पाहिलेला आहे. आतापर्यंत हा 11वा भाग होता. 11 भागांमध्ये आपण उपासनाखंड संपूर्ण केलेला आहे गणेश पुराणाचा. आणि आता क्रीडाखंड हा उर्वरित अर्धा भाग गणेश पुराणाचा सुरू होईल. यात पुन्हा प्रकरण 1 म्हणजे पहिल्या प्रकरणापासून कथा आहेत. अध्याय 1 पासूनच पुढे चालू होईल, पण यात कथा वेगळ्या आहेत. इथे प्रत्यक्ष गणपतीच्या अवतार कथा, गणपतीच्या पराक्रम कथा, गणपतीने काय क्रीडा काय लीला रचल्या केल्या त्याच्या कथा राहतील. आतापर्यंत आपण उपासना खंडात ज्या कथा पाहिल्या त्या गणपतीने कोणाला वरदान दिला, कोणावर प्रसन्न झाला, कोणी कशा पद्धतीने उपासना केली, कोणतं व्रत केलं, त्यापासून कोणाला काय लाभ मिळाला किंवा कोणाचं काय नुकसान झालं, गणपतीशी संबंधित उपासनेशी संबंधित आपण कथा आतापर्यंत ऐकल्या, त्यांच्या भक्तांच्या कथा ऐकल्या. आता गणेश पुराणाच्या क्रीडाखंडात पुढील भागापासून 12व्या भागापासून आपण प्रकरण 1 पासून उरलेलं अर्ध गणेश पुराण उर्वरित भाग पाहणार आहोत, ज्यात पुढे जितके काही प्रकरणं असतील साधारणतः 26 प्रकरणं आहेत आणि 155 अध्याय एकूण राहतील. तर ते आपण उरलेल्या 8 भागांमध्ये किंवा त्याच्या आसपासच्या भागांमध्ये कव्हर करण्याचा संपूर्ण करण्याचा प्रयत्न करू. उपासनाखंड आज समाप्त झाला आणि क्रीडाखंड उद्यापासून सुरू होईल, ज्यात गणेशाच्या प्रत्यक्ष लीला आपल्याला समजून येतील. पुन्हा भेटूया पुढील 12व्या भागात गणेश पुराणाच्या क्रीडाखंडात. उपासनाखंड संपूर्ण. ओम गं गणपतये नमः. तुम्हाला हा व्हिडिओ आणि गणेश पुराणाच्या कथा कशा वाटत आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कोणत्या कथा आधी माहीत होत्या आणि कोणत्या नवीन होत्या हेही सांगा. आणि तुम्ही कशा पद्धतीने गणेशाची उपासना करतात, कोणते स्तोत्र व्रत करतात तेही कमेंट सेक्शनमध्ये इतर आपल्या सबस्क्रायबर्सला कळण्यासाठी, समजण्यासाठी, त्यांच्या सोयीसाठी नक्कीच लिहून कळवा. तुम्हाला गुड रीडिंग चॅनलवरचा कंटेंट व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आप्तपरिचितांना हा व्हिडिओ आणि इतर व्हिडिओसुद्धा शेअर करा. धन्यवाद.